यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? पश्चिम बंगालमध्ये नेमका पराभव कुणाचा झाला, तृणमूल काँग्रेसचा झाला की लोकतंत्र लोकशाहीचा झाला, ह्याच्यावर विवेचन करण्याची आवश्यकता मला वाटतं, विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी प्रशासनाचा उपयोग केला जातो, मग तिथे ईडी असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स असेल, CRPF असेल किंवा निवडणूक आयोग असेल, त्या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटून लोकशाहीचा पराभव होणारच आहे. नवल काय, महाराष्ट्रात ते झालं आणि आता मला वाटतं पश्चिम बंगालमध्ये पण तेच होत आहे. ममता बॅनर्जींनी हा पराभव मान्य नसल्याचं म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपने हा पराभव म्हणजे हा विजय हिसकावून घेतलाय, असं त्यांनी आरोप केलेला आहे. अनेक वर्ष मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला मिनिटाचा इंटेलिजन्स स्वतःच्या राज्याच्या बाबतीमध्ये पोलीस यंत्रणेकडे मिळत असतो. तुम्हाला असं म्हणायचं की त्यांना इंटेलिजन्स मिळाला नाही की पूर्ण ही निवडणूक हायजॅक झाली? काही अधिकारी असे असतील ना ज्यांचं कॉन्शियन्स क्लिअर आहे, ज्यांचं मन साफ आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना इंटेलिजन्स मिळाला असेल. आज जर ते म्हणतायत की त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या दबावाखाली, इन्कम टॅक्सच्या दबावाखाली, ईडीच्या दबावाखाली, CBIच्या दबावाखाली निवडणूक झाली, CRPFच्या दबावाखाली, सेंट्रल एजन्सीच्या दबावाखाली जर निवडणूक झाली आणि लोकांना मतदान करण्यापासून रोखण्यात आलं आणि अशा पद्धतीने जर निवडणूक होत असतील तर मग काय अर्थच उरला नाही निवडणुकीला. गेल्या 15 वर्षांमध्ये कारण आता मध्यंतरी ज्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तिकडे निकाल वेगळा होता, तिकडे निकाल कसा काय वेगळा लागला? गेल्या 15 वर्षामध्ये ममता दिदींना इंडिया आघाडी, इंडिया ब्लॉकची आठवण झाली, मात्र आता आठवण झाली पराभवानंतर. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जेव्हा महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये इंडिया ब्लॉकची बैठक झाली, त्या ममता दिदी त्याच्यामध्ये आल्या होत्या. लोकसभेमध्ये त्यासोबत राहणार असा निर्णय देखील झाला होता. आता स्थानिक निवडणुकीमध्ये त्यांनी जर वेगळी भूमिका घेतली असेल आणि परत जर ते इंडिया अलायन्समध्ये येत असतील तर मला वाटतं त्यांच्या विचाराचं स्वागत केलं पाहिजे. वंदे मातरमला आता राष्ट्रगीताचा समान दर्जा दिला जाणार आहे. राष्ट्रगीतचा समान दर्जा वंदे मातरमला 1950 मध्येच तत्कालीन पंडित नेहरूच्या सरकारने दिलेला आहे. त्याच्यामुळे मोदी साहेब जे करतायत त्यांना कदाचित हे माहिती नसावी. आणि 1905 मध्येच काँग्रेस पक्षाने वंदे मातरम हे गाणं भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये त्याच्या कॅडरमध्ये प्रेरणा भरण्यासाठी हे गाणं 1905 मध्येच अडॉप्ट केलं होतं.